थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, पुण्यात काय नेमकी परिस्थिती आहे? तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या इमारती परिसरात अद्यापही पाणी साचल्याचा पाहायला मिळत आहे। काय सध्या परिस्थिती आहे? पुण्यातल्या एकता नगरमध्ये कमरे इतकं पाणी भरलेलं आहे अमोल। नक्कीच माझ्या मागे आपण पाहतोय ही एकता नगर मधली सोसायटी आहे द्वारका नावाची। या सोसायटीच्या पार्किंग मध्ये सध्या पाणी गेलेलं आहे आणि हे पाणी कमरे एवढं आहे, म्हणजे जवळपास 3 फुटांचं हे पाणी आहे। दुसरीकडे उजव्या बाजूला ही समोरच्या बाजूला मुठा नदी आपण पाहतोय, अक्षरशः दुतडी भरून सध्या ही मुठा नदी वाहू लागलेली आहे। खडकवासला धरणातून सद्यस्थितीमध्ये जवळपास 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये केला जातोय आणि त्यामुळे मुठा नदीच्या पात्राच्या बाहेर हे सध्या पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे या नदी पात्रालगतच्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। ही एकता नगर मधली सोसायटी आहे। गेल्या वर्षी याच एकता नगरीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, मात्र यावर्षी महानगरपालिकेने काही उपाययोजना केल्या। नदी पात्रातला जो राडारोडा होता तो काढला आणि त्यानंतर काहीशी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे। मात्र या सोसायटीमध्ये सध्या पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे या इमारतीत असलेल्या नागरिकांना सध्या रेस्क्यू केलं जाते। आपण समोर ही दृश्य पाहतोय, जे सोसायटीमध्ये नागरिक अडकलेले होते त्यांना आता महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत ते बाहेर आणतायत। अशा पद्धतीने हे रेस्क्यू केलं जाते। या एकता नगरी भागामध्ये आतापर्यंत 60 कुटुंबांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थलांतरित केलेलं आहे, सुरक्षितरित्या त्यांना बाहेर काढलेलं आहे। सध्या 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे, पण थोड्या वेळाने तो 40,000 क्युसेक्स वेगाने केला जाणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा याच ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये महानगरपालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। ही संपूर्ण एकता नगरीची सोसायटी आहे, ही सगळा परिसर आपण पाहतोय। महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी वारंवार सूचना नागरिकांना करतायत, आवाहन करतायत, ज्यांना स्थलांतरित व्हायचंय त्यांना स्थलांतरित होण्याची साधारणतः किती कुटुंबीय या ठिकाणी अडकले असतील या इमारतीमध्ये अमोल? काही या सगळ्याचा अंदाज साधारणतः किती कुटुंबीय? हीच द्वारका सोसायटी इमारत आहे ज्यामध्ये अनेक जण अडकलेले होते, पण आता बऱ्यापैकी नागरिकांना बाहेर काढलेलं आहे। आता 2 ते 3 कुटुंब साधारण हे असतील आणि ते आतमध्ये अडकलेले आहेत। काही नागरिक आपल्या सोबत आहेत। खरं तर कालपासून तुम्हाला सांगतायत की तुम्ही बाहेर या, तुम्ही आता बाहेर आलेला आहात, काय तुम्ही अडकलेला होता का तुमच्यापर्यंत मदत पोहोचली नव्हती? नाही, तसं काही नाही, आम्हीच बाहेर पडलो नाही, कारण आम्हाला वाटलं एवढं येणार नाही, कारण मध्ये 2दा आलं होतं तर एवढं नव्हतं आलं। आम्ही म्हातारे असल्यामुळे कुठं जायचं झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही फारसं याच्यात लागलो नाही। कालच वाटलं होतं पण काल आलं नव्हतं पाणी, बघत होतो आम्ही रात्री सुद्धा की किती येत आहे कधी येत आहे, पण एकदमच खूप आलं असं झालं, त्याच्यामुळे आम्ही काल बाहेर पडलो नाही, नाहीतर मग आम्ही बाहेर पडलो असतो, पण असं वाटलं फार येणार नाही पाणी म्हणून मग आम्ही बाहेर। म्हणजे आता नागरिक सुरक्षित स्थळी बाहेर आलेले आहेत, अनेक जणांना सध्या रेस्क्यू करून बाहेर काढलेलं आहे। आज सध्या परिस्थिती पावसाची पाहतोय की काहीशी विश्रांती पुणे शहरामध्ये पावसाने घेतलेली आहे आणि जो अंदाज हवामान विभागाने काल वर्तवलेला आहे त्यानुसार दुपारनंतर पावसाची तीव्रता ही कमी होऊ शकते आणि त्यामुळे आज नेमकी पावसाची परिस्थिती काय राहते हे पाहणं महत्वाचं आहे। त्यानुसार खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला जातोय तो कमी जास्त केला जाऊ शकतो आणि त्यानंतर जी बाधित क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या पाणी शिरलेलं आहे, तिथे नेमकी काय परिस्थिती राहते हे पाहणं महत्वाचं आहे। शहरातला विचार केला तर शहरातल्या डेक्कन भागातलं जे ओंकारेश्वर मंदिर आहे पुण्यातलं प्रसिद्ध असं, त्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये सुद्धा सध्या पाणी शिरलेलं आहे आणि भाविकांसाठी ते सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। तर डेक्कन येथील पुलाची वाडी आहे या वस्तीमध्ये सुद्धा काही भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे आता जरी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी दिवसभरामध्ये पाऊस नेमका कशा पद्धतीने बरसतो हे पाहणं महत्वाचं आहे। पण या एकता नगरी मधले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना मात्र आता सुरक्षित स्थळी महानगरपालिकेने हलवलेलं आहे आणि उपाययोजना सुद्धा महानगरपालिकेकडून केल्या जात आहेत। अगदी अमोल, यातून एकच कळतंय की जेव्हा तुम्हाला प्रशासनाकडून काही आवाहन केलं जाईल त्यावेळी मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद द्या, ते गांभीर्यानं आवाहन घ्या आणि प्रशासनाला प्रतिसाद देऊन तशी कृती करा, कारण प्रशासन सज्ज आहे, गरज असते ती अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सहकार्याची, नाहीतर
मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी कुठेतरी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अमोल, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.